गॅस टंचाईचा मुद्दा पोहोचला थेट विधिमंडळात. सरेंडर दे सिलेंडरचे बॅनर घेऊन सरकार विरोधात विरोधकांची घोषणाबाजी. देशातील गॅस सिलेंडर तुटवड्यावरून संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा. नोटबंदीनंतर मोदींनी पुन्हा एकदा देशाला रांगेत उभं केल्याचा घणाघात. तर मोदींच्या गटार गॅस उद्योगात गुंतवणूक करण्याचा खोचक सल्ला. डोंबिवलीत गॅस कनेक्शन कटची भीती दाखवत आर्थिक फसवणूक. 2 महिलांना तब्बल 4 लाखांचा गंडा. सायबर भामट्यांचा हाती गॅस टंचाईचं नवं हत्यार. धुळे शहरात गॅस सिलेंडरवरून राडा. एसआरपीएफ जवान आणि नागरिकांमध्ये वाद. नागरिकांकडून एसआरपीएफ जवानाला मारहाण. पुण्यातील पोळी केंद्रांना गॅस टंचाईचा फटका. गॅस अभावी पोळी केंद्र बंद होण्याच्या मार्गावर. शेकडो कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ. आखाती युद्धामुळे रमजान ईदच्या सणावर संकट. सिलेंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल बंद करण्याची वेळ. ईद निमित्त होणारी कोट्यवधींची उलाढाल ठप्प. येत्या शैक्षणिक वर्षापासून शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ होणार. 5वी ते 7वीच्या शिष्यवृत्तीत 250 रुपयांची तर 8वी ते 10वीच्या शिष्यवृत्तीत 400 रुपयांची वाढ. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांची घोषणा. उन्हाळ्यात राज्यावर अवकाळी पावसाचं संकट. 17 ते 20 मार्च दरम्यान पावसाचा इशारा. विदर्भ, मराठवाडा, खानदेशात पावसाचा अंदाज. काही भागात गारपिटीची शक्यता. रत्नागिरी जिल्ह्यात सूर्यनारायणाचा प्रकोप. तापमानाचा पारा 40 अंशांवर. जनजीवन विस्कळीत. तर नाशिकनं मार्चमधील तापमानाचे 10 वर्षांचे रेकॉर्ड मोडले. चिपळूणच्या ग्रामीण भागात पाणी टंचाई. मार्च महिन्यातच विहिरींनी गाठला तळ. पाण्यासाठी गावकऱ्यांची भटकंती.